नमस्कार. रोज रोज नाश्त्यासाठी पौष्टिक असं काय बनवायचं प्रश्न पडत असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. उन्हाळ्याच्या सुट्ट्याही सुरू होत आहेत लहान मुलांना. त्यांच्यासाठीही काय वेगळं बनवायचं प्रश्न पडत असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. मस्त असे हे हिरवेगार आप्पे तुम्ही पाहू शकता. अगदी पौष्टिक आहेत. सुंदर असा या आप्प्यांना कलर आलेला आहे. मी तोडूनही दाखवते. छान जाळीदार असे हे आप्पे होतात आणि पौष्टिक आहेत. खूप साऱ्या पौष्टिक गोष्टी घातलेल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना हे नक्कीच आवडतील आणि पौष्टिक गोष्टीही त्यांच्या पोटात जातील. चला तर मग वेळ न घालवता हे आप्पे कसे बनवायचे ते पाहूयात. आता इथे मी 1 वाटी मटार घेतलेला आहे. हिरवा वाटाणा आहे, फ्रेश वाटाणा आहे. जर तुमच्याकडे वाटाणा मिळत नसेल तर तुम्ही याऐवजी चणे जे आहेत ते भिजवून घेतले तरीही चालतील. आता मी इथे वाटाणा घेतलेला आहे. वाटाणा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता यासोबतच यामध्ये मी बारीक चिरलेलं थोडंसं आलं घालणार आहे आणि कोथिंबीर घालणार आहे. वाटाण्याच्या ऐवजी तुम्ही भिजवलेला हरभरा घातला तरीही हे आप्पे खूप पौष्टिक होतात. आता आपण एकदा हे फिरवून घेणार आहोत. आता यामध्ये मी काय केलेलं, फिरवताना थोडंसं पाणी घातलेलं. तर मी लहान मुलीसाठी हे आप्पे बनवते आहे, त्यामुळे दरदरीत असतील तर ते खाणार नाही, म्हणून हे मी पाणी घालून बारीक केलं आहे. तुम्हाला जर मोठ्या माणसांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही दरदरीत वाटून घेतलं तरीही चालेल. लहान मुलं शक्यतो दरदरीत असेल तर खात नाहीत, त्यामुळे मी बारीक करून घेतलेले. तर आता हे व्यवस्थित बारीक करून घेतले ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. इथे मी 1 वाटी मुगाची डाळ रात्रभर भिजत घातलेली होती. मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही हिरवे मूग जरी भिजत घातले तरीही चालतील. डाळ व्यवस्थित भिजली आहे. आता आपण ज्यात वाटाणा बारीक केलेला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळही काढून घेणार आहोत आणि ही डाळही आपल्याला छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे. तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून ही छान वाटून घेऊ शकता. तर आता ही छान व्यवस्थित आपण बारीक वाटून घेणार आहोत. डाळही मी व्यवस्थित बारीक वाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता डाळ छान अशी बारीक झालेली आहे. पूर्ण डाळ बारीक करून घ्यायची आणि आता यामध्ये 1 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे. रवा तुमच्याकडे जाडसर असेल तरीही चालेल. सोबतच 2 चमचे आपण यामध्ये दही घालणार आहोत. थोडंसं पाणी घालायचं आणि आता मिक्सरमध्ये हे 2 ते 3 वेळा पल्स मोडवरती ऑन ऑफ करून फिरवून घ्यायचं. आपल्याला हे सगळं फक्त एकजीव करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता डाळ आणि रवा व्यवस्थित एकजीव झाला आहे. आता जे वाटाण्याचं मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं होतं त्यामध्येच आपण हे डाळ रव्याचं मिश्रणही घालून घेणार आहोत. तुम्ही जर भिजवलेला हरभरा वापरत असाल तर तो बारीक करताना तुम्ही थोडंसं पालक घातला तरीही ते आप्पे अजून जास्त पौष्टिक होतील आणि लहान मुलांच्या पोटात पालकही जाईल. तर आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मिश्रणाला सुंदर असा कलर आलेला आहे. असे काही वेगवेगळ्या कलरच्या आपण गोष्टी केल्या की लहान मुलांना त्याचं अप्रूप वाटतं आणि त्यामुळे ते खाल्ले जातात. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहिलंत एकत्र छान एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते, सोबतच बारीक चिरलेला टोमॅटो घालते. आता तुम्ही यामध्येच बारीक चिरलेलं गाजर किंवा किसलेलं गाजर, किसलेलं बीट घालू शकता, स्वीट कॉर्न घालू शकता. लहान मुलं ज्या गोष्टी खात नाहीत त्या गोष्टी तुम्ही यामध्ये बारीक करून घातल्या तर त्या त्यांच्या पोटातही जातील. यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित एकजीव करून घेतलं. छान फेटून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता आपण हे 15 ते 20 मिनटं भिजायला ठेवणार आहोत, कारण यामध्ये रवा आहे आणि आपल्याला रवा फुलायला वेळ लागतो हे माहीत आहे. तर 15 ते 20 मिनटं आपण हे मिश्रण छान भिजवून घेणार आहोत, त्यामुळे रवा आपला छान फुलला जातो. तर 15 ते 20 मिनटांनी मी याचं झाकण काढून घेते. तुम्ही पाहू शकता की हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे, फुललेलं आहे. यामध्ये थोडासा आपण सोडा घालणार आहोत आणि एकत्र करून घेणार आहोत. एकजीव छान फेटून घ्यायचं आहे. सोडा घातल्यामुळे आप्पे जे आहेत ते कडक होत नाहीत, छान मऊसूद होतात. आता सोडा घातल्यानंतर हे छान फेटून घ्यायचं, म्हणजे याला छान अशी आप्प्याला जाळी सुटते. तर 1-2 ते 3 मिनटं फेटून घेतल्यानंतर हे साईडला ठेवूयात. आता इथे मी आप्पे पात्र जे आहे ते गरम करायला ठेवलेलं होतं. आप्पे पात्र थोडंसं मीडियम गरम झालं की यामध्ये आपण तेल सोडून घेणार आहोत. तर सगळ्या साच्यांमध्ये मी थोडं थोडं तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये पांढरे तीळ घालणार आहे. याने आपल्या आप्प्याला खूप छान टेक्स्चर येतं आणि पांढरे तीळ पौष्टिक असतात, तेही आपल्या पोटामध्ये जातात. तर तीळ घातल्यानंतर आता यामध्ये तयार केलेलं जे बॅटर आहे ते घालणार आहे. साधारण 1 चमचा पोह्याचा बरोबर यामध्ये बसतो. तर हे सगळं बॅटर आपण व्यवस्थित सगळ्या आप्प्यांच्या साच्यांमध्ये घालून घेणार आहोत.
सगळ्या साच्यांमध्ये व्यवस्थित घातलं की यावरती झाकण ठेवून आपण एक 2 ते 3 मिनटं एका साईडने लो फ्लेमवरती छान वाफ काढून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले अप्पे छान वाफवले जातात एका साईडने. तर आता झाकण काढून मी हे छान असे पलटी करून घेणार आहे. आपले अप्पे जे आहेत ते एका साईडने छान असे भाजले गेलेले आहेत. व्यवस्थित वाफवले गेले की ते पटकन असे पलटी होतात. तर दुसऱ्या साईडनेही आपण हे छान असे क्रिस्पीसर भाजून घेणार आहोत. गरज वाटल्यास याला थोडं थोडं एक एक थेंब तेल सोडलं तरी चालेल. दुसऱ्या साईडनेही 1-2 मिनटं हे छान भाजून घ्यायचे आहेत. तर 1-2 मिनटं मी असेच तव्यावरती ठेवणार आहे. दुसऱ्या साईडनेही भाजून घेणार आहे. एकदा पलटी करून बघायचं आहे. याला थोडासा अजून ब्राउनिश रंग आला पाहिजे म्हणून मी अजून 1-2 मिनटं ठेवणार आहे. तर आता 1-2 ते 3 मिनटाने याला छान असा ब्राउनिश रंग आलेला आहे आणि अप्पे एक काढून तुम्ही दाबूनही बघू शकता. चिकट नाही लागले तर लक्षात घ्यायचं की हे छान असे भाजले गेलेले आहेत. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मस्त असे सुंदर आपले पौष्टिक असे अप्पे तयार झालेले आहेत. अगदी सोपी कृती आहे. तुम्ही पाहिलं काहीही वेळ लागत नाही आणि झटपट असे हे अप्पे बनतात. लहान मुलांना तुम्ही टोमॅटो केचप बरोबर दिले तर ते आवडीने ह्या गोष्टी खातील. पौष्टिक हिरव्या भाज्या त्यांच्या पोटात जातील याची गॅरंटी मी देते. तर असे हे पौष्टिक अप्पे तुम्हीही घरच्या घरी नक्की बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक मस्त पौष्टिक अशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू. उन्हाळा सिरीजच्या भरपूर अशा मी रेसिपी टाकते. उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये लहान मुलांना काय काय खायला देऊ शकता ह्या अशा रेसिपी टाकते. तर नक्की चॅनलला व्हिजिट करत राहा. नक्कीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.